हाय नमस्कार। आज आपण बनवणार साबुदाण्याची खिचडी। साबुदाण्याची खिचडी मी रात्री भिजत टाकले होते साबुदाणे। त्याच्यात आता आपण साखर थोडी आपल्याला जसं गोडवा पाहिजे तशी साखर टाकायची। चवीपुरतं मीठ, शेंगदाण्याचं कूट आणि पूर्ण मिश्रण आपण एक करून घ्यायचं। अगदी 2 मिनिटाची आपली रेसिपी आहे ही। फक्त रात्री भिजत ठेवताना पाणी पूर्णपणे गाळून ठेवायचं। आपले साबुदाणा भिजेल ना एवढंच पाणी ठेवायचं, जास्त पाणी नका ठेवू, नाही तर मग हे होतंय बघा। हे एकदम व्यवस्थित झाले, सुटसुटीत झालेले आहेत। आता आपण मिक्स करून घेतलं। एका भांड्यात मी 7-8 मिरच्या घेतल्यात। ओल्याच्या ऐवजी सुक्या घेतल्यात तरी चालतं। आणि थोडंसं जिरं नावाला। हे मिश्रण आपण वाटून घेऊया एकत्रपणे। आता आपण ते मिक्स करून सगळं घेतलेलं आहे, त्याला 5 मिनिटं होऊन गेले। आता फोडणीसाठी 2 सुक्या मिरच्या घेतल्या, 2 उभ्या कापलेल्या मिरच्या, कढीपत्ता। इकडे आपण टोप तापत ठेवले। आपण टोप व्यवस्थित तापवून घेतले, ज्यामध्ये तूप ओतले। अंदाजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तूप पण व्यवस्थित गरम होऊन देऊया। तूप गरम झालं आपलं, जिरा फोडणीला, उभ्या 2 चिरलेल्या मिरच्या, कढीपत्ता, त्यानंतर लाल 2 मिरच्या। त्याला व्यवस्थित गरम होऊन द्यायचं। म्हणजे त्याचं तिखटपणा आहे ना तो आपल्या ह्याच्यात होता। जो आपण हा वाटून घेतलेला आहे, त्याची पेस्ट केलेली आहे, ती पण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। मिरची आणि जिऱ्याचं वाटण जेव्हा केली ते याच्यामध्ये मिक्स करून घेतले। आता जे आपण मिक्स केलेलं आहे साबुदाण्यामध्ये, साखर, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट, ते आता याच्यामध्ये टाकून घेऊया आपण। आता मिक्स करून घेऊया। कोथिंबीर जर कोणाकडे चालत असेल तर कोथिंबीर टाकली तरी चालेल। आता याला वाफवून घेऊया। 1 ते 2 मिनिटासाठी याला वाफ देऊया आपण। त्यासाठी झाकण ठेवूया याच्यावरती। 2 मिनिटांनी झाकण उघडून बघितलंय, मस्त आपली खिचडी झालेली आहे छानपैकी। तुम्हाला पण आवडलं तर नक्की करून बघा तुम्ही।